नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सगळ्यांचं शिवराज सर यूट्यूब चॅनलमध्ये। IT ॲडमिशनच्या या सत्रामध्ये 2026चं या ठिकाणी ॲडमिशन आता सुरू होत आहे। याबाबत व्हिडिओ आपण अपडेट करतच आहोत। तर ITI मध्ये फी किती असते याबाबत सगळ्यांच्या शंका आहेत। जे विद्यार्थी ॲडमिशन घेणार आहेत तर कोर्सनुसार फी माहिती आपण यामध्ये बघणार आहोत। शासकीय किंवा गव्हर्नमेंट ITI जे म्हणतो आपण किंवा प्रायव्हेट ITI म्हणतो आणि प्रवेश प्रक्रियेची सहित पूर्ण माहिती वेगवेगळ्या तारखा ह्या नेहमी अपडेट येत राहणार शिवराज सर यूट्यूब चॅनलला। तर अद्यापपर्यंत सदर यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे तुम्हाला सगळ्या डिटेल्स मिळत जातील। रोजच्या अपडेटसाठी तुम्ही टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करू शकता। सगळ्याच लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत। आता फीबाबत अशा प्रकारचा चार्ट या ठिकाणी माहितीपत्रकामध्ये दिलेला आहे। आता हा चार्ट बऱ्याच जणांना तसा लक्षात येत नाही, तर सगळे काही अपडेट नेहमी admission.dvt वर येतच राहणार आहे। कोणकोणती फी घेतली जाते याची इथे माहिती दिलेली आहे। आता यामध्ये मशीन गट, बिगर मशीन गट आणि बिगर अभियांत्रिकी असे जे व्यवसाय आहेत याची माहिती सुद्धा माहितीपत्रकामध्ये आहे। तर हे आपण पुढच्या एका एक्सेलमध्ये बघणारच आहोत। हा एक चार्ट आहे, तो तुम्हाला अभियांत्रिकी गट म्हणजे बिगर अभियांत्रिकी म्हणजे आपण त्याला नॉन इंजिनिअरिंग ट्रेड म्हणतो आणि त्यांचा कालावधी इथे दिलेला असतो। हा चार्ट तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल। त्याचबरोबर माहितीपत्रकात सुद्धा अपडेट होणारच आहे। तर हे बिगर अभियांत्रिकी म्हणजे नॉन इंजिनिअरिंग गट आहेत। त्यानंतर इंजिनिअरिंग गट परंतु त्यांच्याकडे मशीन आहे म्हणजे बिगर मशीन गट असा एक कॅटेगरी निघते। आणि तिसरा जो आहे तो या ठिकाणी मशीन गट म्हणजे ज्याच्यामध्ये भरपूर मशीन्स असतात। म्हणजे आता फिटर म्हटलं तर या ठिकाणी मशीन गट आहेत। तर अशा प्रकारचे सगळी डिटेल्स या चार्टमध्ये आहे। एकूण सगळा चार्ट अजून अपडेट होणारच आहे, पण बिगर मशीन गट यांची फी वेगवेगळी असते, त्याचा डिटेल आपण या ठिकाणी बघू। तर यामध्ये फी स्ट्रक्चर गव्हर्नमेंट अँड प्रायव्हेट ITI, प्रायव्हेट ITIची काय माहिती जास्त देणार नाही, कारण ते सदर माहिती ITIच्या वेबसाईटवर किंवा त्या ठिकाणी प्रायव्हेट ITI मध्येच तुम्हाला जाऊन मिळणार आहे। आता गव्हर्नमेंट ITI बाबत आपण ओपन आणि कास्ट अशा दोन कॅटेगरी आपण जनरली विचार करतो। तर जनरल कॅटेगरी म्हणजे ओपन आणि इथे मशीन गट आहेत किंवा बिगर मशीन गट किंवा ज्यांच्यामध्ये कोणतीही मशीन नाही म्हणजे नॉन इंजिनिअरिंग। मशीन गट इंजिनिअरिंग, नॉन मशीन ग्रुप इंजिनिअरिंग आणि नॉन इंजिनिअरिंग असे जे तीन ग्रुप आहेत, म्हणजे आपण 1A 1B आणि 1C म्हटलेलं आहे। तर यांना वार्षिक फी दिलेली आहे 1200 रुपये ओपन कॅटेगरीसाठी आहे। आणि जर मशीन ग्रुप असतील, नॉन मशीन ग्रुप असेल तर 1000 रुपये आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये मशीन आहेत त्याला 1200 रुपये ही वार्षिक फी असते। आणि कोणत्याच मशीन म्हणजे कमीत कमी मशीन असतात त्याला आपण नॉन इंजिनिअरिंग ट्रेड म्हणतो, त्याला 800 रुपये ही फी। तर या फीबाबतच फक्त या ठिकाणी अपडेट असतातच। तर कास्टमध्ये कोणत्याही प्रकारची फी त्या ठिकाणी घेतली जात नाही, ट्रेनिंग फी घेतली जात नाही। फक्त इतर फी यामध्ये दिलेली आहे ती मात्र घेतली जाते। 50 रुपये आय कार्डची फी घेतली जाते, लायब्ररीची 100 रुपये घेतली जाते, इंटरनेट फॅसिलिटीची 100 रुपये घेतली जाते, ती कास्टला सुद्धा घेतली जाते आणि ओपनला सुद्धा घेतली जाते। कल्चरल ॲक्टिव्हिटीची 100 रुपये घेतली जाते। आता जर हॉस्टेल असेल तर हॉस्टेलची फी घेतली जाते। आणि ग्रुप इन्शुरन्स दरवर्षी काढला जातो, तो 20 रुपये अधिक त्याची GST अशीच फी फक्त या ठिकाणी घेतली जाते। तर ह्याच फी शासनाकडून घेतल्या जातात, शासनाची पावती मिळते रीतसर। त्याचबरोबर डिपॉझिट घेतले जातात 500 रुपये आणि 100 रुपये असे 600 रुपये डिपॉझिट घेतले जातात दोन्ही कॅटेगरीकडून म्हणजे ओपन आणि कास्ट। बाकी हॉस्टेल वगैरे असेल तर मात्र ते हॉस्टेल फी वेगळी त्या ठिकाणी डिसाइडेड बाय रिस्पेक्टिव्ह ITI इन्स्टिट्यूट। आता यामध्ये GST कशामध्ये आहे तर ग्रुप इन्शुरन्स काढला जातो विद्यार्थ्याचा, त्याचा फक्त GST या ठिकाणी साधारण एक 8-10 रुपये मिळतो, त्या ठिकाणी द्यावा लागतो। तर अशा प्रकारचीच फी त्या ठिकाणी आहे। तर एकूण फी आपण जर विचार केली तर यामध्ये बघा मशीन ट्रेड आहेत 1 इयर, त्यांच्यासाठी 2178 रुपये साधारण ओपनची फी येते आणि कास्टसाठी 978 फी येते। आता हे ट्रेड म्हणजे वेल्डरसारखे व्यवसाय आहेत, हे आपण त्याला म्हणू मशीन ट्रेड 1 इंजिनिअरिंग। त्यानंतर मशीन ट्रेड 2 वर्षाचे आहेत, त्यामध्ये आता हे 2178 म्हणजे तर मगाशी आपण म्हटल्याप्रमाणे 1200 अधिक 50 आय कार्ड फी, लायब्ररी फी हे जे आहेत हे सगळ्या फी त्या ठिकाणी 28 रुपये त्या ठिकाणी इन्शुरन्स असतो, कधी कधी तो वाढू पण शकतो। 500 रुपये आणि 100 रुपये हे डिपॉझिट आहेत। तर ह्या सगळ्याचं बायफर्केशन एकत्र करून जर आपण केलं तर 2178 रुपये होतं आहे। आणि कास्टमध्ये तेच
₹978 फक्त भरावे लागणार आहेत. 2 वर्षाचा जर कोर्स तुम्ही घेत असाल, मग टर्नर, फिटर, मशीनिस्ट, मशीन ग्राइंडर, ह्याला आपण मशीन ट्रेड म्हणतो, तर त्या ठिकाणी 3,378 थोडासा प्लस मायनस होऊ शकतात, कारण इन्शुरन्सची व्हॅल्यू त्या ठिकाणी बदलत असते. आणि कास्टमध्ये असेल तर तो ₹1,006 शक्यतो घेऊ शकतात. याच्यामध्ये बदलसुद्धा थोडे बहुत असू शकतात. काही ठिकाणी 1 वर्षाची फी घेतली जाते, काही ठिकाणी 2 वर्षाची फी घेतली जाते. तर या ठिकाणी 2 वर्षाची ही 3,398 याप्रमाणे असणार आहे, आणि जर कास्टमध्ये असाल तर ₹1,006 असणार आहे. नॉन मशीन ग्रुप आपण त्याला म्हणू. नॉन मशीन ग्रुपमध्ये 1 वर्ष जर ट्रेड असेल तर ₹1978 घेतले जातात, कारण ₹1,000 ट्रेनिंग फी, बाकीचे ती फी जी आहे ती घेतलीच जाते. आणि जर तुम्ही कास्टमध्ये असाल तर 978 मात्र घेतले जातात. त्यामध्ये आय कार्ड फी, लायब्ररी फी आणि इंटरनेट फॅसिलिटी फी आणि डिपॉझिट, इन्शुरन्स अशा प्रकारे त्या ठिकाणी घेतली जाते. यामध्ये ट्रेड आहेत मेकॅनिक, डिझेल, शीट मेटल असे जे काही ट्रेड आहेत. लिस्ट पूर्ण माहिती पत्रकात तुम्हाला मिळणार आहे. नंतर 2 वर्षाचा जो कोर्स आहे तो आहे त्या ठिकाणी मशीन ग्रुप, नॉन मशीन ग्रुप 2 वर्षाचे. यामध्ये 3,000 साधारण ₹6 घेतले जातात, म्हणजे हे 1978 पहिल्या वर्षाचे, आणि ₹1,000 एक्स्ट्रा फी घेतली जाते ही दुसऱ्या वर्षाची ट्रेनिंग फी, आणि ₹28 एक्स्ट्रा दुसऱ्या वर्षाचा सुद्धा घेतला जातो. हा इन्शुरन्स आहे. आणि जर तुम्ही कास्टमध्ये असाल तर या ठिकाणी फक्त ₹1,006 घेतले जातात हे दुसऱ्या वर्षासाठी. म्हणजे दोन्ही वर्षाची फी आहे ₹1,006, ती काय वेगळी दुसऱ्या वर्षाला घेतली जात नाही. त्यानंतर आपण जर बघू तर नॉन इंजिनिअरिंग ट्रेड, तर यामध्ये ड्रेस मेकिंग, फॅशन टेक्नॉलॉजी, स्विंग टेक्नॉलॉजी, एम्ब्रॉयडरी, म्हणजे 1 वर्षाचे कोर्स शक्यतो असतात. तर यामध्ये 1 इयर जर असेल तर ₹1,778, आणि कास्टमध्ये ₹978, आणि कारण ₹800 फक्त त्यांची ट्रेनिंग फी दिलेली आहे, बाकी इतर फी तुमच्या घेतल्या जातात. 2 वर्षाचा कोर्स असेल तर ₹2,606, मग त्यामध्ये कास्टमध्ये असाल तर ₹1,006. तर ह्या सगळ्या फी घेतल्या जातात. परंतु इन्शुरन्स जो आहे यामध्ये ग्रुप इन्शुरन्स सांगितलेला आहे. तर हा ग्रुप इन्शुरन्स फी ₹20 पेक्षा थोडासा जास्त GST धरून असतो. साधारण ₹20 ते ₹30 या वर्षभराचा ग्रुप इन्शुरन्स असतो, दरवर्षी काढावा लागतो. प्रायव्हेट ITIची फी आपण मगाशी म्हटल्याप्रमाणे त्या ITIमध्ये तुम्हाला जाऊन मिळणार आहे. IMC वगैरे काय ते आपण नंतर सांग. त्याचबरोबर स्टेशनरी आणि बुक्स तुम्हाला त्या ठिकाणी वेगळ्या घ्याव्या लागतात, त्याच्यासाठी काही पैसे लागतात, ₹2,000 ते ₹2,500 हे लक्षात घ्या. हे सगळं करून तुम्हाला हा हिरव्या रंगामध्ये दाखवला म्हणजे ₹500 तुम्हाला स्टायपेंड मिळतो, तो शासनाकडून मिळतो. म्हणजे साधारण तुम्हाला 5,500 हे तुम्हाला मिळणार आहेत. 5,500 ते 11,500. 1 वर्षाचा कोर्स असेल तर 5,500 मिळतात, आणि 2 वर्षाचा कोर्स असेल तर 11,500 तुम्हाला स्कॉलरशिप मिळते आहे. आणि सगळे डिपॉझिट जे आहे ते ₹600 ते तुमचे कोर्स पूर्ण झाल्यानंतर पूर्ण मिळणार आहेत. म्हणजेच ITIचा कोर्स हा शक्यतो फ्रीमध्येच असतो असं म्हणायला हरकत नाही. शासन तुम्हाला परत पैसे सगळे देतो आहे. 11,500 फक्त तुमच्याकडे डॉक्युमेंट आहेत. इलिजिबल म्हटलं आहे, डॉक्युमेंट सगळं म्हणजे उत्पन्नाचा दाखलाच लागतो त्या ठिकाणी. त्याच्या व्हिडिओ आपण याच्यापूर्वी भरपूर बनवलेले आहेत. मुलांना पैसेसुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. ₹600 डिपॉझिट तुमचा मात्र रिफंड मिळणारच आहे. म्हणजे पूर्ण कोर्स तुम्हाला हा ITIचा फ्रीमध्येच एक प्रकारे असतो असं मी म्हणेन. बाकी IMC काय आहे, आउट ऑफ महाराष्ट्र काय आहे, आणि आउट ऑफ इंडिया हे काय आहेत हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. अधिक माहिती हवी असल्यास जवळच्या ITIमध्ये भेट द्या. त्याचबरोबर वेबसाईटला सतत भेट देत राहा. आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत. धन्यवाद.